नमस्कार, मी तुमचा ज्योतिष मित्र श्रीशास्त्र या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आहे। आपणास सांगितल्याप्रमाणे आपले दैनिक नक्षत्र भविष्य आता दररोज एक दिवस आधी संध्याकाळी 7 वाजता आपल्या श्रीशास्त्र या चॅनलवर प्रसारित होणार आहे। त्यामुळे सर्वांनी आपले हे श्रीशास्त्र चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। आपली साथ आमच्यासाठी खूप बहुमूल्य आहे आणि ती जशी तुम्ही आम्हाला द्याल तसा बदल आणि तशा नवनवीन गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणारच आहोत। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की नक्षत्र बद्दल सर्वांना खूप अडचणी आहेत, तर लवकरात लवकर 2 ते 3 दिवसात पुढच्या नक्षत्रावरती एक स्वतंत्र व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत आणि तुमच्या मनातील शंका आणि तुमच्या कुंडलिकेवरनं तुमचे नक्षत्र कोणते याबद्दल त्यामध्ये आपण सविस्तर चर्चा करूया। पण तत्पूर्वी आता आपण आजच्या विषयाला हात घालूया आणि चालू करूया आपले आजचे दैनिक नक्षत्र भविष्य। तर आज दिनांक 29 डिसेंबर 2025 सोमवार आणि आजपासून एक नव्या ऊर्जा चक्राची सुरुवात होत आहे। कारण राशी चक्रातील पहिले नक्षत्र अश्विनी नक्षत्र, या अश्विनी नक्षत्रामध्ये आज चंद्राचे भ्रमण असल्यामुळे या अश्विनी नक्षत्रातील भ्रमण आजच्या दिवसासाठी तुम्हाला काय फळ देणार आहेत, चला तर मग बघूया आपण आपले दैनिक नक्षत्र भविष्य। प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र। चंद्र आज तुमच्याच नक्षत्रात आहे। मानसिक उत्साह आणि शारीरिक ऊर्जा खूप जास्त प्रमाणात दिसून येईल, पण निर्णयांमध्ये घाई करू नका। रवी आणि मंगळ तुमच्यासाठी आज शुभ फलदायी आहेत। आर्थिक लाभ नक्कीच होणार आहे, पण बुध आणि शुक्र जन्म नक्षत्रात असल्यामुळे थोडे कामाचे आणि विचारांचे ओझे मात्र तुमच्या खांद्यावर नक्कीच देईल। नवीन सुरुवात पण संयम ठेवून केल्यास निश्चित तुम्हाला प्रगती मिळेल। आजसाठी आपणास उपाय आहे महादेवाच्या पिंडीवरती साखरेचे पाणी अर्पण करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 60%। द्वितीय नक्षत्र भरणी नक्षत्र। आज नशिबाची 100% साथ आपणास मिळणार आहे। चंद्र आज आपणासाठी खूप शुभ संबंधात असल्यामुळे तुमची सर्व कामे मनापासून होणार आहेत आणि मनासारखी होणार आहेत। शनी तुमच्यासाठी शुभ स्थितीत असल्यामुळे मित्रांकडून अनपेक्षित किंवा जवळच्या व्यक्तींकडून अनपेक्षित धनलाभ किंवा वस्तूची भेट आपणास मिळू शकते। आज भाग्याची पूर्ण कृपा तुमच्यावरती राहील। आजसाठी आपणास उपाय आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावावा, म्हणजेच जर देव्हारा तुमच्याकडे ईशान्य कोपऱ्यात असेल तर देव्हाऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावावा, अन्यथा ईशान्य कोपऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावावा। आजसाठी आपणास शुभता आहे 95%। आज आपलाच दिवस आहे। तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र। आजचा दिवस सहकार्याचा असेल। नवीन ओळख आणि नवीन कामाची आज सुरुवात होऊ शकते। रवी आणि मंगळ सुद्धा आपणासाठी आज शुभ नक्षत्रात असल्यामुळे आपण ठरवलेल्या वेळेवरती कामे होण्याची शक्यता दाट आहे। त्यातल्या त्यात स्थावर मालमत्तेबद्दल आज काही ना काही शुभ संकेत आपणापर्यंत येऊ शकतात। मैत्री आणि यशाचा आज गोड अनुभव आपणास मिळणार आहे। आजसाठी आपणास उपाय आहे एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्यावर कापूरवडी चाळावी आणि देवासमोर ओवाळावी। आणि आज आपणासाठी दिवसाची शुभता आहे 85%। चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र। आज अत्यंत सावध राहावे लागणार आहे। चंद्र आज आपणासाठी शुभ फल देण्यामध्ये असमर्थ आहे। मानसिक क्लेश आणि ताणतणाव आपणास जाणवू शकतो। आज कोणतीही नवीन गोष्टीची तयारी मात्र करू नका। घरातील वरिष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या आणि त्यांचे म्हणणे ऐकल्यास आपणास उत्तम असेल। आज जोखीम नको या गोष्टीची काळजी घेणे। आजसाठी आपणास उपाय आहे कच्च्या दुधात काळे तीळ टाकून ते पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 25%। आज थोडी काळजी घेणे गरजेचे आहे। पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र। तुमच्या कष्टाचे आज सोने होण्याचा दिवस आहे। चंद्र तुमच्यासाठी शुभ फलदायी आहे आणि तो तुम्हाला हवे ते यश आज मिळवून देण्यासाठी समर्थ आहे। रवी आणि मंगळ तुमच्यावर प्रसन्न तर आहेत, त्यामुळे सरकारी आणि निमसरकारी कामांमध्ये तुम्हाला योग्य ते यश आज निश्चित मिळेल। जमिनी संबंधित अडकलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात। आजसाठी आपणास उपाय आहे लाल रंगाच्या कागदावरती श्री लिहून ते कागद आपल्या खिशामध्ये ठेवावे आणि आपणासाठी दिवसाची शुभता आहे आज 90%। सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र। आज विरोधक थोडे सक्रिय होऊ शकतात। कामाच्या ठिकाणी राजकारण जाणवू शकते। बुध आणि शुक्र
तुमच्या समोरच्या नक्षत्रात असल्यामुळे कदाचित थोडे संवादामध्ये गैरसमज जाणवू शकतात. आर्थिक व्यवहार शक्यतो टाळलेले आज बरे असेल. सावधगिरी बाळगा आणि वाद टाळा. आजसाठी आपणास उपाय आहे कुत्र्याला बिस्किट किंवा पोळी खाऊ घालावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. 7वे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. आजचा दिवस सुरक्षित आणि समाधानाचा असेल. गुरु स्वतःच्या नक्षत्रात आणि चंद्र शुभ संबंधात असल्यामुळे आज मोठे संकट तुम्हाला जाणवणार नाही. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग आज सुखकर असतील. सुरक्षित आणि सुखी दिवसाचा आज आपणास योग्य अनुभव मिळेल. आजसाठी आपणास उपाय आहे विष्णू मंदिरात किंवा घरामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणास 82%. 8वे नक्षत्र पुष्य नक्षत्र. आज कामात अचानक अडथळे येऊ शकतात. चंद्र आज शुभ नसल्यामुळे आपल्या कामाचे नियोजन थोडे बिघडू शकते. शनीची स्थिती आपल्याला सावरून धरत आहे, परंतु तरी आर्थिक जोखीम आज न पत्करलेले चांगले राहील. संयमाने परिस्थिती सांभाळणे आज गरजेचे आहे. आज आपणासाठी उपाय आहे नाकात थोडे गाईचे तूप टाकावे आणि कपाळाला लावावे. आपणासाठी आजच्या दिवसाची शुभता आहे 30%. 9वे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. आज आर्थिक भाग्योदयाचा चांगला दिवस आहे. चंद्र आज संपत्ती कारक ठरणार आहे. धनाचे मोठे लाभ आज आपणास मिळू शकतात. बुध आणि शुक्र च्या मित्रस्थानात असल्यामुळे व्यापारामध्ये देखील चांगली वाढ होऊ शकते. आर्थिक समृद्धीचा सुवर्णकाळ आज तुमच्या जवळ आलेला आहे. आजसाठी आपणास उपाय आहे गणपतीला जास्वंदीचे फूल आणि एक सुपारी अर्पण करावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 90%. 10वे नक्षत्र मघा नक्षत्र. चंद्र तुमच्यात गणातून जात असल्याने ऊर्जा भरपूर असेल, पण मनामध्ये थोडे अस्थिरता निर्माण असू शकते. रवी मंगळ अनुकूल असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. घाई गडबड मध्ये निर्णय फक्त आज घेऊ नये. स्वतःवर विश्वास ठेवा, तरच तुम्हाला निश्चित यश मिळेल. आजसाठी आपणास उपाय आहे आई वडिलांसमान व्यक्तींच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. आज केतू तुमच्याच नक्षत्रात असला आणि चंद्र शुभ संबंधित असल्यामुळे नशीब तुम्हाला चांगले साथ निश्चित देणार आहे. अचानक शुभ वार्ता तुमच्या कानी पडू शकते. अडकलेले काम मार्गी लागू शकतात. आजचा दिवस खूप आनंदात जाण्याची शक्यता दाट आहे. आजचा भाग्योदयाचा कारक असा दिवस आहे. आजसाठी आपणास उपाय आहे देवीच्या फोटो समोर कापूर जाळून देवीची आरती म्हणावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. मित्र आणि सहकार्यांचे आज उत्तम सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. रवी आणि मंगळ सुख संबंधित असल्यामुळे आज प्रॉपर्टी संबंधितली कामे आणि आपणास हवीशी असलेली लक्झरी लाईफ जगण्यासाठी योग्य दिवस आहे. सामाजिक मान सन्मान आज निश्चित वाढणार आहे. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. आजसाठी आपणास उपाय आहे तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात लाल फूल टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. आजचा दिवस अत्यंत प्रतिकूल असू शकतो. चंद्र आज शुभ संबंधित नाही. आरोग्याची काळजी घ्या. समस्या गंभीर होऊ शकतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष करणे आज आपल्यास घातक ठरेल. वादविवाद करू नका. प्रवास आज पूर्णपणे टाळा. शांतता ठेवा. आज सतर्क राहा. आजसाठी आपणास उपाय आहे भगवान शंकराला 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणत बेलपत्र वाहावे. आणि आजसाठी आपणास दिवसाची शुभता आहे 20%. त्यामुळे थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. तुमच्या कौशल्याला आणि कलेला आज योग्य तो वाव मिळणार आहे. चंद्र आज शुभ असल्यामुळे तुमच्या कलागुणांना चांगली रेखीव ओळख मिळेल. मंगळ आणि रवी आज पराक्रमात असल्यामुळे तुमच्यासाठी शुभ संबंधात आहे. आज नवीन गोष्टी आणि स्पर्धांमध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. कष्टाचे चीज होण्याचा आजचा दिवस आहे. आजसाठी आपणास उपाय आहे पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण करा किंवा एखादा पांढरा रुमाल जवळ ठेवावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 88%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र. आज हितशत्रू त्रास देण्याची शक्यता आहे. राहू तुमच्या समोर असल्यामुळे मानसिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. आर्थिक व्यवहारामध्ये आज फसवणूक होण्याची शक्यता आहे. सावध राहा. वादामध्ये पडू नका. आजसाठी आपणास उपाय आहे सरस्वती देवीचे स्मरण करा आणि विद्यार्थ्यांना वही किंवा पेन दान करा.
आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र. गुरु पुनर्वसूत आणि चंद्र आपल्यासाठी शुभ संबंधित असल्यामुळे दिवस आपला शुभ आणि समृद्धीचा जाणार आहे. जुन्या समस्या आज तुटतील, आरोग्यात सुधारणा होईल, धार्मिक कार्यामध्ये निश्चित तुमचे मन रमणार आहे. सुरक्षित आणि सुखी दिवसाची आज तुम्हाला अनुभूती मिळेल. आजसाठी आपणास उपाय आहे केळीच्या झाडाला पाण्यामध्ये हळद टाकून ते पाणी व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 80%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र. आज अचानक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. शनी तुमच्यासाठी अनुकूल असला तरी चंद्र त्या बाबतीत तेवढा अनुकूल नाही. चंद्राच्या या प्रतिकूलतेमुळे तुमच्यावरती महत्वाची कामे ढकलली जाऊ शकतात. संयम राखा, घाई करू नका. आजसाठी आपणास उपाय आहे शनी मंत्राचा जप करा आणि काळ्या मनुक्यांचे सेवन करा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 32%. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र. आज धनलाभाचा सुयोग आहे आणि बुध हा सुसंबंधित असल्यामुळे व्यापारामध्ये निश्चित त्याचा फायदा होईल. चंद्रामुळे आज आपणास संपत्ती मिळू शकते. व्यवसाय आणि व्यापारामध्ये आज योग्य ती प्रगती आपणास दिसू शकते. आजसाठी आपणास उपाय आहे हिरव्या रंगाच्या बाटलीत पाणी भरून ते पाणी झाडांना घालावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 92%. आज आपलाच दिवस आहे. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र. आज चंद्र बुध शुक्र आणि रवी मंगळ हे शेजारी नक्षत्रात असल्यामुळे या ग्रहांचा फार मोठा प्रभाव तुमच्यावर पडणार आहे. ऊर्जा खूप असेल पण निर्णय चुकण्याची भीती असू शकते. डोकं थोडे शांत ठेवा, आत्मचिंतन करा आणि तुम्हाला निश्चितच यश मिळेल. आजसाठी आपणास उपाय आहे काळे उडीद आणि दही मिसळून एखाद्या झाडाखाली ठेवावे. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र. रवी आणि मंगळ तुमच्याच नक्षत्रात आहे आणि चंद्र हा तुमच्या शुभ संबंधित आहे. आज अत्यंत शुभ योग आहे. सरकारी कामे आणि मोठे व्यवहार आज लवकर मार्गी लागू शकतात. त्यामुळे अडकलेल्या कामांकडे आज पूर्णपणे लक्ष देणे गरजेचे आहे. स्पर्धेमध्ये आज तुम्ही विजयी होणारच आहात. आजचा दिवस आपलाच आहे. आजसाठी आपणास उपाय आहे लक्ष्मी मातेला खीर किंवा गोड भाताचा नैवेद्य द्यावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. मित्रांचे आणि वरिष्ठांचे चांगले सहकार्य आज तुम्हाला लाभणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा आज टिकून राहील. मंगळ आणि रवी तुमच्यासाठी शुभ संबंधित असल्यामुळे अधिकार गाजवण्याची आज सुवर्ण संधी तुम्हाला मिळेल. आजचा दिवस चांगला आहे. आजसाठी तुम्हाला उपाय आहे सूर्याकडे बघून नमस्कार करा आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळेस जप करावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र. आजचा दिवस अत्यंत प्रतिकूल असू शकतो. चंद्र तुमच्यासाठी प्रतिकूलता दाखवतो आहे. अपमान किंवा घातपाताची शक्यता आहे. कोणावर विश्वास ठेवणे थोडे आज घातक होऊ शकते. कोणत्याही वादात पडू नका आणि आरोग्याची काळजी घ्या. आज जेवणाकडे व्यवस्थित लक्ष द्या. सकस आहार गरजेचा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे हनुमानाला रुईच्या पानांची माळ अर्पण करावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 15%. आज थोडी काळजी घ्या. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याचा आज सुयोग आहे. चंद्र तुमच्यासाठी सुसंबंधित असल्यामुळे तुम्हाला आज चांगले यश संपादन होऊ शकते. तांत्रिक कामामध्ये आज लवकर मार्ग निघेल. त्यामुळे बिघडलेल्या वस्तू रिपेअर करण्याचा आज सुवर्ण योग आहे. धनलाभाचे योग देखील तुम्हाला आज दिसत आहेत. आपणासाठी आजचा उपाय आहे गरिबांना भजी किंवा शेव दान करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 88%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र. राहू तुमच्याच नक्षत्रात असल्यामुळे थोडासा आज गोंधळ उडू शकतो. चंद्र आज तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिसतो आहे. त्यामुळे विरोधक तुम्हाला थोडे त्रास देऊ शकतात आणि विरोधक तुमच्यावरती भारी देखील पडू शकतात. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या आणि जास्त त्रास होईल अशा मोठी कामे अंगी घेऊ नका. सावधगिरी बाळगा. आजसाठी आपणास उपाय आहे वाहत्या पाण्यात राखेचे विसर्जन करावे किंवा उदबत्तीची राख झाडाच्या खाली टाकावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 40%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. शनी आज तुमच्याच नक्षत्रातून जात आहे आणि चंद्र सुसंबंधित असल्यामुळे आज तुमची परिस्थिती मजबूत असेल. सुरक्षितता लाभेल. कामामध्ये स्थिरता येईल. आज यश निश्चित लाभेल. सुरक्षित आणि सुखी जीवनाचा आज तुम्हाला अनुभव येऊ शकतो.
आजसाठी आपणास उपाय आहे, पिंपळाच्या झाडाला साखर घालून पाणी व्हावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 82%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. आज कामात थोडे अडथळे निर्माण होऊ शकतात. चंद्र हा आपल्यास प्रतिकूल फल देण्यास आज बांधील आहे, त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवा आणि कोणतेही काम हाती घेताना 2 वेळेस विचार करा. महत्वाचे निर्णय आता आज करणे शुभ नाही. प्रवासात देखील आपण स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. संयमाने परिस्थिती हाताळणे आज आवश्यक आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, दत्तगुरूचे स्मरण करा आणि एक पोळी गायला खाऊ घालावी. आजसाठी दिवसाची शुभता आहे 40%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र. आज आर्थिक लाभाचा मोठा योग असू शकतो. चंद्र आज तुम्हाला संपत्ती देण्या बांधील आहे. पैशाची आवक वाढेल. बुध तुमच्यासाठी आज शुभ फलदायी आहे. व्यापारात व्यवसायात आज तुम्हाला निश्चित धनलाभ होऊ शकतो. आर्थिक वृद्धी आणि यशाचा संगम आज बघावयास मिळेल. आजसाठी आपणास उपाय आहे, हिरव्या रंगाचा धागा मनगटावर बांधावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. तर हा होता 29 डिसेंबर 2025 चा दैनिक नक्षत्र फलादेश. राशी चक्रातील प्रथम नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण आपणा सर्वांना शुभ फलदायी जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करूया. आणि आम्ही दिलेले सर्व उपाय तुम्ही निश्चित करावे. ज्या व्यक्तींना आपली नक्षत्रे माहीत नाही त्यांनी आज जे नक्षत्र आहे त्या नक्षत्राचा उपाय केल्यास आपणास दिवस निश्चित चांगला जाईल. तर आज इथे थांबूया. पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र फलादेशामध्ये. पण तत्पूर्वी आपल्या श्रीशास्त्र चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. आपली साथ आम्हाला अनमोल आहे. आणि आज आपण इथे थांबूया. शुभम भवतु.